थँक्यू सो मच परेश सर. तर जाऊया मॅचमध्ये. न्यू ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत चाफेवाडीला आणि त्यांच्या अगेन्स्ट गुंडे. दोन सलामीचे फलंदाज मैदानामध्ये चाफेवाडी संघाचे आपण पाहतोय. दोन धुरंदार. तर गोलंदाजीच्या मार्कवर क्षेत्ररक्षणाच्या विभूर रचनेमध्ये आम्हाला पाहायला मिळेल गुंडे संघ. गोलंदाजाचं नाव महेश. हे दुपारचं सत्रानंतर हे पर्व आपण पाहतोय. गुड बॉलिंग पाहायला मिळाली. नक्कीच चाफेवाडी संघाला रोखायचा असेल तर अशाच प्रकारे गोलंदाजीचा भार सांभाळावा लागेल, घ्यावा लागेल. कारण चाफेवाडी संघ एक तुल्यबल्य संघ आहे, एक नावाजलेला मास्टर ब्लास्टर संघ आहे. रे बॉस, कुठल्याच प्रकारचं उत्तर नसेल क्षेत्ररक्षकाकडे. आणि हा चेंडू येतोय आयकॉन 11 हेदेवली चषकाचा चौकार. नक्कीच सन्माननीय आमच्या व्यासपीठावर रोहन डोले सर यांनी जे चाफेच्या वाडी संघासाठी शूज ठेवलेले आहेत. संघ आजच्या गटामधून जर निघाला तर नक्कीच सर्व खेळाडूंना शूज ते बहाल करणार आहेत, देणार आहेत. नक्कीच त्याचा परफॉर्मन्स बघितला तर खूप चांगला, लाजवाब, अफलातून चाफेवाडी ऑन फायरमध्ये येऊन प्रत्येक वेळेस खेळ करतोय. नक्कीच त्यांचा चाहता वर्ग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज नक्कीच त्यांचा पाठराखा आमच्या व्यासपीठावर आम्हाला पाहायला मिळालेत ओव्हर द विकेटसाठी. हो नक्कीच धीम्या गतीने चेंडूला खेचून काढलाय, परंतु चेंडू मला वाटतंय नशिबाने चौकार मिळेल का. हो यस 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 यस. आणि क्षेत्ररक्षक जज करील. तत्पूर्वी पाहूया धावा किती येत आहेत. फटक्यात ताकद नव्हती, नजाकत होती. चातुर्याने फटका खेचून काढला होता आडव्या पट्ट्याने, परंतु क्षेत्ररक्षणला मी म्हणेल थोडासा दुजोरा दिला गेला. धावसंख्या 2 धाव पुढे जाते. धावसंख्या येते 6 धावा. चाफेवाडी इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतो. पहिल्या सेक्शनचा विचार केला तर या सामन्याचा चाफेवाडी आणि गुंडे दोन तुल्यबल्य संघ या डोलखाम असोसिएशन विभागामध्ये. चाफेवाडीचा बोलबाला फार जुना तरी असला तरी पण मी गुंडा संघ तेवढा ताकदीचा आहे. हो नक्कीच खोदून काढलाय चेंडू, परंतु क्षेत्ररक्षण किती चाणक्षणे पाहायला मिळाले. बघितलं असेल आपण खूप सुरेख क्षेत्ररक्षण इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. तत्पूर्वी एक सिंगल्स, एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पाहतोय स्कोरबोर्डवर 7 धावा, बिनबाद 7. ही जमेची बाजू असेल ती चाफेवाडी या संघाची. संजू आणि तानाजी नेहमीप्रमाणे ही सलामीची जोडी प्रत्येक वेळेस संघासाठी तारणार्थ ठरलेली आहे ओव्हर द विकेट. हो नक्कीच आडव्या पट्ट्याने खेळले आहेत. बॅट अँड पॅडमध्ये चेंडू तेवढ्या ताकदीनुसार आलेला नाही, परंतु क्षेत्ररक्षण थोडेसे फंबल झालेत. एक सिंगल, दुसरी धाव आणि 2 धावा इथं एकंदरीत एकवटल्या गेल्यात, सहजरित्या चोरून घेतलेल्या आहेत मी म्हणेल. आणि 2 धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होतीये 9 धावा. खूप चांगल्या प्रकारे हे षटक आहे, परंतु एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॅटर लाईन आपण पाहतोय. कारण संजू आणि तानाजी काहीसा पुरेसा अनुभवाची शिदोरी घेऊन चाफेवाडी संघासाठी आज खेळ करतील. आजच्या गटातून निघायचं असेल तर एक चांगलं खेळ क्षेत्ररक्षण असेल, गोलंदाजी, फलंदाजी, एक सांघिक युनिटी आणि सांघिक खेळ करावा लागेल तरच विजय मिळू शकतो, गटातून निघू शकतो आपण. कारण तेवढाच ताकदीचा गुंडे संघ सुद्धा आहे. गुंडे संघाला सहजरित्या हलक्याने घेण्यात मला वाटतंय चाफेवाडीला जमणार नाहीये. कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतंय. अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेट. आपण जाऊया मैदानामध्ये. चाफेवाडी ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल एक दमदार युद्ध, तुंबल युद्ध ओव्हर द विकेटसाठी. नवीन चेंडू, हे नवीन गोलंदाज. पहिल्या षटकाचा विचार केला तर 9 धावा पाहायला मिळाला, बिनबाद 9. आणि नक्कीच 20 मिनिटांमध्ये 4 षटकांचा वाजवी खेळ संपुष्टात आलाच पाहिजे असं सुतवात केलंय आम्हाला या आयोजकांनी. विघ्नेश 11 चेंज द गेम संघाचे संघमालक चंद्रकांत चंद्रराव साहेब तथा शासकीय वाहन चालक संघटना महाराष्ट्र राज्य व ठाणे जिल्हा कोषाध्यक्ष यांचे महान कार्य रायगड विभागामधून आम्हाला पनवेल परिसरामध्ये पाहायला मिळालं आहे. तीच एक व्यक्ती, फार मोठं व्यक्तिमत्व आज आमच्या व्यासपीठावर आयकॉन 11 हेदवली आयोजित हेदवलीचा महाराजा चषकामध्ये आम्हाला पाहायला मिळालं आहे. फार मोठं व्यक्तिमत्व आज या व्यासपीठावर आम्हाला या दुपारच्या रणनत्या सत्रामध्ये पाहायला मिळालं आहे. सर आपण आलात, धन्यवाद. नक्कीच
सन्माननीय विघ्नेश 11 चेंज द गेम भिंगुर्ले संघाचे संघ मालक सन्माननीय चंद्रकांत चंद्रराव साहेब इथं तथा शासकीय वाहन चालक संघटना महाराष्ट्र राज्य ठाणे जिल्हा कोष अध्यक्ष ह्या व्यक्तीबद्दल जर सांगायला गेलं तर अतिशय काही सांगावं असं वाटतं, कारण ह्या व्यक्तीने जे केलेलं कार्य आहे ना ते नक्कीच माझ्या हृदयामध्ये बसलेलं आहे आणि त्या व्यक्तीचं आज इथं शुभागमन झालेलं आहे. सन्माननीय चंद्रकांत चंद्रराव साहेब यांच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर अनेक कार्य घडले जातात. कोणत्याही गरजू विद्यार्थ्यांना किंवा गरिबांना एक चांगली सहकार्य त्यांच्या माध्यमातून मिळालं जाते. त्यांच्या माध्यमातून अनेक संस्था त्यांनी राबवलेल्या आहेत. त्या संस्थेमध्ये सुद्धा त्यांचं अतिशय सुंदर कामगिरी आहे. जवळजवळ या 2-3 जिल्ह्यामध्ये जर पाहिलं त्यांची कामगिरी अतिशय सुंदर आहे. 5वी ते 10वी हे विद्यार्थ्यांचं शिक्षण हे त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. सर्व खर्च हे त्यांच्या माध्यमातून केलं जातं. ती व्यक्ती आज आपल्या या मुख्यमंचावरती उपस्थित झालेली आहे. तसेच जर धुळे या जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांच्या मालेगाव या गावामध्ये त्यांची एक संस्था तिथे राबवली गेली. त्या संस्थेमध्ये त्यांच्या त्या वृद्धाश्रममध्ये जवळजवळ 30 ते 45 अशी व्यक्ती आहे. त्यांचा खर्च या स्वखर्चाने आमच्या चंद्रकांत चंद्रराव साहेबांच्या माध्यमातून केला जातो. त्यांचा पूर्णपणे खर्च त्यांच्या माध्यमातून केलेला आहे. या व्यक्तीबद्दल म्हणायला गेलं तर अतिशय कोणत्याही गावामध्ये जावं, शिक्षणाचं बद्दल बोलायला गेलं, शाळेच्या बद्दल बोलायला गेलं तर अतिशय पण नुकताच कार्यक्रम जर पाहिला तर आपल्या या डोळखाम असोसिएशन न्यू इंग्लिश स्कूल शाळेमध्ये आज कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमानिमित्तानं जाते इथे उपस्थित झालेला आहे. त्यांचा कार्यक्रम 4:30 वाजता होणार आहे. तिथे सुद्धा त्यांचं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. त्याच कार्यासाठी आज ते तिथे उपस्थित झालेले आहेत. तर नक्कीच त्यांचं बोलबाला जेवढा करावा तेवढा कमीच आहे. तर नक्कीच मी साहेबांना विनंती करेल की आपण या मुख्य मंचावरती इथे जयजी फर्डे सरांना विनंती करेल की आपण साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण या मुख्य मंचावरती करत एक मायेची उपदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण या मुख्य मंचावरती करायचा आहे. खूप खूप धन्यवाद साहेब. आपण या आपल्या विभागाला अतिशय प्रेमळ अशी व्यक्ती आणि अतिशय चांगलं कार्य देता येतं. तुम्ही चांगलं सहकार्य करता. तुमचं गोड कौतुक आहे. तुमच्या या कार्याला माझा सलाम आहे आणि तुमचं कार्य अजून वाढो हीच मी माझ्या गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करेल आणि तुमच्या कार्याला अजून मोठं योगदान मिळेल ही मी माझ्या मनातनं सांगेल आणि माझ्या हृदयातनं सांगेल. तर त्यानंतर त्यांच्या समावेश त्यांचे पुत्रच असं म्हटलं तरी हरकत नाही, कारण सन्मान्य त्यांचे नाना आणि त्यांच्या समोर जुळलेले आमचे अतुलदादा. तर अतुलदादा चौधरी सरांचा सुद्धा इथे मान सन्मान आपण या मुख्य मंचावरती करणार. तर पुन्हा एकदा मी जयेश फर्डेंना विनंती करेल की आपण माईशी उपदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन अतुलजी दादांचा आपण यथोचित मान सन्मान करा. तसेच मंगेशजी भोईर सर सुद्धा इथे उपस्थित होता. त्यांचंही गोड कौतुक आहे. यांच्या माध्यमातून सुद्धा खूप मोलाचं योगदान लाभलेलं आहे. तर मंगेशजी भोईर सर चला आपण मुख्य मंचावरती असं नसतं वा अतुलजी भोईर सरांचा आपण यथोचित मान सन्मान या मुख्य मंचावरती करत आहोत. थँक्यू, धन्यवाद. आणि पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये खारीक सर. धन्यवाद. नक्कीच फार मोठे व्यक्तिमत्व आज या व्यासपीठावर आम्हाला पाहायला मिळालेत. हेदवली महाराजा चषकामध्ये बोलायचं झालं तर नक्कीच असं म्हटलं तर नाजूक पाकळ्या रोज उमलतात, रंगीत कल्या तर रोजच फुलतात. नजरेमध्ये मिळणारी भरपूर रोजच हजारो माणसं असतात, परंतु हृदयामध्ये राहणारी मोजकीच माणसं असतात आणि ते मोजकीच माणसांपैकी सर एक तुम्ही आहात. आणि नक्कीच आज व्यासपीठाची शोभा वाढवली. आज मी म्हणेल जे आपले पाऊल आमच्या या व्यासपीठाला मिळाले, नक्कीच आज आम्ही या आनंद द्विगुणित करत आहोत. तर जाऊया व्यासपीठाच्या नाहीतर या मैदानामध्ये खूप चांगल्या प्रकारे क्रिकेटचा इथं आनंद घेण्यासाठी माझा लाडका प्रेक्षक वर्ग, यस वाईट प्रेक्षक वर्ग, तसेच सन्माननीय पाहुणे यांचं शुभागमन आणि नक्कीच साफेवाडी आणि गुंडे या 2 संघांमधील तुंबल युद्ध आपण इथं एन्जॉय करतोय. ओढ द विकेटसाठी नवीन चेंडू हेमंत. नक्कीच तुफानी फटका आणि हा येतोय मोठा ब्लास्ट. दॅट्स लवलीज ब्युटिफुली लॉंग बिग अवे, इट्स आउट ऑफ द पार्क. येतो षटकार. खूप चांगल्या प्रकारे फटका पाहायला मिळाला वाईडिक्स लॉंग ऑफच्या दिशेने, चेंडू षटकाराच्या दिशेने. हो नक्कीच इथे मी युक्तीचा वापर केला होता. शक्ती नाही तर युक्तीने बॅक फुटवर येऊन थोडंसं पंच केला. चेंडू थडम्यांच्या दिशेने
खेळले होते. क्षेत्ररक्षण खूप चांगल्या प्रकारे सजले आहे. तत्पूर्वी एक एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आहे ती 18 धावा, 1 लॉस ऑफ 2 विकेट्स, 3 विकेट्स. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये चाफेवाडी संघाला थोडासा संकटामध्ये पायचीत केलं मी म्हणेल आतापर्यंत गुंड्या संघाने एक वेगळी रणनीती त्या डावपेच आखले असतील. चाफेवाडीला रोखायचा असेल तर थोडंसं शतरंजचा चक्रव्यूह थोडं वेगळ्या ईर्षेने करून दाखवावं लागेल. कारण चाफेवाडी 18 धावा सर, 18 धावा, 18 धावा झालेले आहेत 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिला षटक 9 धावा, दुसरं षटक 9 धावा. 5 मिनिटांमध्ये षटक संपलेले सर. 10 मिनिटांमध्ये 2 षटकं गेलेली आहेत. तर उर्वरित षटकं पाहूया. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं खेळून काढायची आहेत. हे महेश ओव्हर द विकेटसाठी 20 मिनिटांचा अवधी असेल आपल्याला. 4 षटकं घेऊन जायचे आहेत. त्यानंतर 5वं षटक उर्वरित टायमिंगमध्ये सुद्धा खेळवलं जाईल. अशा रीतीने ही कारणमीमांसा घेऊन गुंडे आणि चाफेवाडी संघ आपण खेळ करताना पाहणार आहोत. आडव्या पट्ट्याने चेंडूला हलक्या हाताने शफल होऊन खेळून काढला. एक सिंगल आले. दुसऱ्या धावेला आगेकूच करता येणार. 2 धावा इथं कंप्लीट केल्या जातील. 2 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या येते 20 धावा, 20. पहिली धाव सहजरित्या आणि त्यानंतर दुसरी धाव चोरटी धाव त्वेषाने वेगाने खेचून काढली. 2 धावेने इथं धावसंख्येत भर मिळाली आणि धावसंख्येत 20 धावा. खूप चांगल्या प्रकारे बॅटर पाहायला मिळाले आतापर्यंत. आता मी म्हणलं खरोखरच ताकदीचा वापर आहे आणि चेंडू भिरकावून दिलाय काऊ कॉर्नरच्या दिशेने. लॉंग बिगावे इथं इट्स आउट ऑफ द पार्क. येतो हा मोठा तडाकेबंद षटकार. आता ताकदीचा वापर होता. नक्कीच इथं युक्ती नाही तर ताकदीचा वापर आणि चेंडू काऊ कॉर्नरच्या बाहेर फेकून दिलाय 6 धावेसाठी. 28, 26, 26. थोडासा आकार उकार झालर देण्याचं काम केलंय. ज्यावेळी मंडप असते मंडपला झालर दिल्यानंतर ते सुशोभित होतंय. त्याचप्रमाणे स्कोअरबोर्ड थोडंसं पुढच्या दिशेने पादांकृत केलंय. या षटकाराने त्याला झालर दिले आणि नक्कीच झालर दिल्यानंतर नक्कीच जे मंडप सुशोभित होत आहे तसा हा स्कोअरबोर्ड इथं सुशोभित झालेला आहे तो चाफेवाडी या संघाचा. 26 लॉस ऑफ 3 विकेट 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. हो नक्कीच नाजागत होती आणि इथं चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून जाईल. फाईन लेग स्क्वेअरची दिशा रीड करेल. येतोय हा संघर्षाचा चौकार. आयकॉन हेदेवली आयोजित हेदेवली महाराज चषकाचा सुपर 4 रन्स. धावसंख्या येते 30 धावा. खूप चांगल्या प्रकारे 2 मोठे ब्लास्ट पाहायला मिळाले. एक षटकार एक चौकार काऊ कॉर्नरचा षटकार असेल आणि फाईन लेग स्क्वेअरची दिशा जी रीड केली ती 4 धावेसाठी. आता सुद्धा नजाकत होती. क्षेत्ररक्षक मला वाटतं आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षक होते. झपाट्याने आले होते परंतु त्यांच्याही आवाक्याबाहेर चेंडू निघून जातोय. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून हा येतोय 1 बाउट चौकार. 34 धावा. अनस्टॉपेबल बॅटिंग पाहायला मिळाले. तुफानी बॅटिंग पाहायला मिळाले. नक्कीच जशी समुद्राला उधाण येते आणि ज्याच्या लाटा ज्यावेळी किनाऱ्या आदळल्या जातात तो त्वेषाने वेगाने आपटल्या जातात त्या प्रकारे फलंदाजी इथं मैदानामध्ये करताना पाहायला मिळतोय. हा फलंदाज म्हणजेच तानाजी. आता उदान आलंय समुद्राला परंतु चकवा देतोय. चेंडू जातोय. मला वाटतंय का असं चाटत पुसत गरंगला सीमारेषेचा भेद घेईल का पाहूया. क्षेत्ररक्षक धावतोय पलतोय परंतु इथं विजय होतोय चेंडूचा. नक्कीच येतोय संघर्षाचा चौकार. 4 धावा. 38 धावा. अनस्टॉपेबल. काय बॅट आहे. खरोखरच एक विहंगम दृश्य या मैदानामध्ये पाहायला मिळेल. तानाजीची बॅट तलपली आहे. लागोपाठचं तानाजीचं जर इंडिव्हिज्युअल स्कोअर बघितला कॉन्ट्रीब्युशन मधलं स्वतःचं वैयक्तिक तर 29 धावांवर खेळतोय आणि संघाची धावसंख्या आहे ती 38 धावा. वैयक्तिक धावा बघितला तर 29 धावा. तानाजी ऑन फायर. इथं मी म्हणेल गोलंदाजीचं वर्चस्व पाहायला मिळालं. कमबॅक केलंय. ज्यावेळी तानाजीने षटकार आणि त्यानंतर 3 चौकार ओलीने खेचून काढले होते. एक ओलीने म्हणजे जसं सरळ रेष मारतो ना त्या प्रकारे षटकार चौकार 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 एक ओलीने ही धावसंख्या रेखांकित केली होती.
त्या रेखांकित केलेल्या धावेला कुठेतरी अल्पविराम स्वल्पविराम आणि पूर्णविराम देण्याचं काम केलंय त्या गोलंदाजाने म्हणजे महेशनं इथं निर्धाव चेंडू टाकलेला आहे. नक्कीच पाहूया, थोडासा विचार करायला लावला मी म्हणेल गोलंदाज आणि या शतरक्षणच्या विवर्चनेमध्ये, कारण अजूनही मैदानामध्ये तानाजी एक हाती किल्ला लढवत आहे आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी. वैयक्तिक इंडिव्हिज्युअल स्कोअर जर त्याचा बघितला, खरोखर त्याची बॅटिंग, त्याच्या बॅटिंगच्या प्रेमामध्ये पडावं, कारण काय अभेद्य फेली भेदून काढली मी म्हणेल, खरोखरच लाजवाब, काबिले तारीफ. नक्कीच तानाजीच्या बॅटमधून 29 धावा म्हणजे संघासाठी एक खरोखरच फलदायक अस्त्र निघालं, ब्रह्मास्त्र. तानाजी जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत मी म्हणेल सहजरित्या यशस्वीरित्या गड राखला गेलाय चाफेवाडी या संघाचा. संजू तानाजी सलामीची जोडी. संजू बॅक फुटवर गेल्यानंतर, डगआउटमध्ये गेल्यानंतर पूर्णपणे धुरा आपल्या खांद्यावर एक हाती घेऊन किल्ला लढवताना तानाजी, खरोखर गनिमी काव्याने इथं वार केला जातोय. चौफेर फटकेबाजी होतीये, गोलंदाजांना सलो की पलो करून सोडतोय, अक्षरशः पिसे उकडण्याची कामं केल्यात गोलंदाजांचं मी म्हणेल या तानाजीनं. 29 धावांवर खेळतोय मैदानामध्ये, अजून आपण त्याला पाहू शकता. त्याच्या या भात्यातील फटके, त्याच्या पाठ्यपुस्तकामध्ये जे फटके आहेत ते फटके आपल्याला इथं दाखवत असताना, मादक सौंदर्य, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवत असताना तानाजी ऑन फायर. अडतीस धावा. गुड बॉलिंग, सुरेख चेंडू हाताळलाय. क्षेत्ररक्षण खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवर इथं नजरबंद, तालेबंद विचार केला जाईल, कारण धावसंख्या 38, 3 षटकांचा विचार केला जाईल आणि 4थं षटक मार्गस्थ असताना ओव्हर द विकेटसाठी पहिला चेंडू निर्धाव चेंडू. हो, शफल होऊन खेळलेत. थोडासा म्हणेल बॅट अँड बॅटचा चेंडू तेवढा रडारमध्ये पाहायला मिळाला नव्हता, परंतु एका धावेला आकार देऊन जातो. एका धावाने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या ते 39 धावा, 39, 39 धावा. आता इन ॲक्शन मध्ये तानाजी. नक्कीच तानाजी फार मोठा खेळाडू चाफेवाडी संघासाठी. प्रेक्षक वर्ग, चाहता वर्ग असं समजत असेल का पूर्णपणे स्ट्राईक तानाजीच्या बॅटमधून जर पाहायला मिळाली खेळून काढताना, तर नक्कीच आलेख हा उंच आलेख असेल स्कोअरबोर्डवर. पण पाहूया तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आकाश. शॉर्ट पिच चेंडू आणि तदनंतर निर्धाव चेंडू, निर्णायक चेंडू हाताळलाय. 4थं षटक निर्णायक षटक पाहायला मिळते. आतापर्यंत फक्त एकच धाव खर्च केली आहे ती आकाशनं. 3 षटकांचा वाजवी खेळ बघितलं तर 38 धावा आणि तदनंतर 1 धाव. चेंडू हवेमध्ये शतरक्षक जज करेल का? ओ यस, उंची जास्त, अंतर कमी आणि इथं विकेटला दुजोरा दिला गेलाय. मोठा मासा गलाला लागलाय. पण तो मासा केव्हा गलाला लागला जातो? ज्यावेळी मासा आपलं तोंड उघडतो तेव्हाच तो गलाला लागला जातो. आणि हा मासा ज्यावेळी तोंड उघडलं होतं, चेंडू मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते, वायडिश लॉंग ऑनला ते धावत परत झपाक्याने आलेत आणि तत्पूर्वी चेंडू आपल्या हातामध्ये विसावून घेतला. इथं विकेट पाहायला मिळाली, ज्या तानाजीने नक्कीच एक हाती किल्ला लढवला होता त्या तानाजीला मागं धाडण्याचं काम केलंय. सुप्रीम ऑटोमोबाईल वाशिंद यांच्याकडून आलेल्या सर्व खेळाडूंचे व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. सर्वांना कळविण्यात येते की आपल्याला मारुती सुझुकीची 4 व्हीलर घ्यायची असेल तर सुप्रीम ऑटोमोबाईल्स वाशिंद यांना एकदा नक्कीच येऊ भेट द्या. संपर्कासाठी पत्ता वाशिंद, खातुवली रोड, बेलपत्र अपार्टमेंट, गुलशन वाईनच्या बाजूला वाशिंद. संपर्क करायचा असेल चेतन टुंगार आणि विक्रम ठाकरे सर, नक्कीच आपण जाऊन तिथे भेट देऊ शकता. खूप चांगल्या प्रकारे ॲड जी आपल्या समवेत मी घेऊन गेलो, नक्कीच आपण तिचं अवलोकन करायचं आहे आणि नक्कीच त्या शॉपला भेट द्यायची आहे. तर जाऊया मॅचमध्ये. गुड बॉलिंग, कमबॅक केले मी म्हणेल गुंडे या संघाने इथे.
कारण 3 षटकांचा वाजवी खेळ बघितला तर 38 धावा आल्या होत्या. त्यानंतर एकच सिंगल्स फक्त इथं खर्च केली. एक कंजूस गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे. खरोखरच फलंदाजाला मी म्हणाल गोत्यामध्ये अटकवलंय आणि मोठी विकेट सुद्धा प्राप्त केली, ती म्हणजे तानाजीची. हे निर्णायक षटक असेल गुंड सांगायचं, कारण जिथे धावांचा खच पडला होता, अक्षरशः तिथं बांध घालण्याचं काम केलं ते या गोलंदाज म्हणजे आकाशनं. आणि नक्कीच आकाशने असा बांध घातला का वाहणारा पुराच्या पाण्याला त्यांनी रोखण्याचं काम केलंय. हो नक्कीच येस, कारण बघितलं असेल 3 षटकांचा वाजवी केला बघितलं 38 धावा आल्या होत्या. 4थं षटक मार्गस्थ असताना एक विकेट आली, बहुमूल्य विकेट, आणि एकच रन अर्जित केली, खर्च केली, ती म्हणजे आकाशनं. निर्णायक षटक आणि हे शेवटचं षटक, स्लॉगवरचं षटक आशिष. गुड बॉलिंग, नक्कीच दाद द्यावी लागेल. गुंडा संघाने कमबॅक केले, मानावं लागेल. सुरुवातीचं 3 षटकांचा स्पेल बघितला तर चापेवाडी संघ वर्चस्व दाखवत होता, फ्रंट फुटवर येऊन खेळत होता. आता बॅक फुटवर ढकलण्याचं काम केलंय विलासनं. त्यानंतर आपण पाहतो आशिषला. फुलरल्यांचा चेंडू होता, हा भीमर चेंडू असेल. पंचांचा निर्णय काय पाहूया. हो येस, नक्कीच हा चेंडू भीमर आहे, खराब चेंडू, स्वैर चेंडू पाहायला मिळाला आहे. धावसंख्या इथं अवंतरमध्ये पाहायला मिळाल्या स्कोअरबोर्डवर. धावसंख्या 41 धावा, 41. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे सचिन आणि सुभाष मैदानामध्ये 4 विकेट या मॅच मध्ये पाहायला मिळाल्या. संजू, तानाजी, चंद्रकांत आणि विराट. आता आपण मैदानामध्ये पाहतोय सचिन आणि सुभाषला. चापेवाडी संघाची मिडल ऑर्डर कशा प्रकारे हे उर्वरित चेंडूचा खेळ करेल, पूर्णपणे एक संकटमोचक परिस्थिती इथं ओढवलेली आहे चापेवाडी संघासाठी. सुरुवातीला 3 ओव्हरचा स्पेल खूप चांगला आला होता. एक सिंगल तर आली आणि एका सिंगलवर समाधान मानावं लागतंय. 42 धावा, 42. हे 12 चेंडू निर्णायक चेंडू ठरले, मी म्हणेल गुंडा 11 या संघाचं. कारण ह्या 12 चेंडूमध्ये जर मी म्हणेल 10-12च्या सरासरी धावा आल्या असत्या तर नक्की धावसंख्येचा आकडा हा एक मोठा आकडा पाहायला मिळाला असता, परंतु तसं काही झालं नाही. धावसंख्या ती फक्त आणि फक्त 42 धावा. हो हो, युमेस आय विल डेफिनेटली, नक्कीच यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. काय वेग होता, भन्नाट वेग, आणि त्या वेगावर स्वार होऊन इथं विकेटची पानगलती पाहायला मिळते. विकेट इनेट क्रमांक 5वा आपल्याला पाहायला मिळाला चाफेवाडी या संघाचा. सचिन च्या रूपाने आपल्याला पाहायला मिळाला. काय वेग होता, अचूक टप्पा होता, दिशा निर्देशित केली होती. चेंडू टप्पा पडल्यानंतर एसटीचा वेध येतोय, इथं विकेट प्राप्त होतीये, धावसंख्या स्थिरावतीये. धावसंख्या फक्त आणि फक्त 42 धावा. नक्कीच नक्कीच सर, 11 चेंडू 4 धावा फक्त आता फक्त पाहायला मिळाल्या. हे शेवटचे 12 चेंडू सर निर्णायक ठरले ते गुंडे संघाचे. असं वाटलं सुद्धा नव्हतं. 3 ओव्हरचा स्पेल बघितला तर 38 धावा, त्यानंतर 4थं षटक निर्णायक षटक, तानाजीची बहुमूल्य विकेट, एकच धाव, आणि त्यानंतर 5वं षटक आशिषचं मार्गस्थ असताना ते सुद्धा निर्णायक पाहायला मिळते. गुड बॉलिंग, नक्कीच कारणामीमांसा शोधावी लागतील चाफेवाडी संघाला, की आपण सुरुवातीला तर डाव जिंकला होता, परंतु त्या डावाला कुठे तरी ते भुर्जला कुठंतरी मी म्हणेल भगदाड पडलं, आणि हा डाव पत्त्याप्रमाणे कोसळलाय या 12 चेंडूमध्ये. एक सिंगल्स आले, इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षण त्वेषाने आलेत, आउटफिल्डचा क्षेत्ररक्षक खूप जोमाने आला होता. तत्पूर्वी इथं 2 धावा, 2 धावेने धावसंख्या 44 अंकावर पाहायला मिळेल. नक्कीच बुरुजाला भगदाड पडलं. 12 चेंडूचा खेळ बघितला तर गुंडे संघ इथं वर्चस्व दाखवतोय. 12 चेंडू निर्णायक चेंडू त्यांनी हाताळले या स्पेलमध्ये, आणि चाफेवाडी संघाला थोडंसं अडचणीमध्ये घेऊन गेलेत. जाऊया धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 44 धावा, 44. सर लवकर लवकर ओव्हर घ्यायचे करून पंचांना विनंती आहे.
हो नक्कीच लिडिंग एज. शतरक्षक जज कर फाईन लेग स्क्वेअर बॅकवर्ड स्क्वेअरची दिशा रीड केली आणि शतरक्षक सुद्धा धावतोय पळतोय परंतु 2 धावा रोखू शकत नाही. तिसऱ्या धाव्याला पादंकृत केलंय. तिसरी धाव एक अंकित होईल का आणि धावा धावा किती धावा येतील ते बघा. 4 पंच 4 धावा. दोन धावा ना सर. ओके तर आपण बघितलं असेल मॅचचा टर्निंग पॉईंट. जे षटक पाहायला मिळालं आकाशचं आणि त्यानंतर आशिष या दोन गोलंदाजांनी नक्कीच गुंड संघाला कमबॅक करून दिलं आहे परंतु फलंदाजीमध्ये आपली दमदार कामगिरी करावी लागेल. विजयाचं लक्ष आहे ते 5 षटकांच्या 46 धावा झालेल्या आहेत. 3 षटकांचा विचार केला तर 38 धावा आल्या होत्या. 12 चेंडूमध्ये अवघी फक्त 7 धावा पाहायला मिळाल्या आणि एक मातब्बर संघ तानाजी त्याला माघारी धाडल्यानंतर एकाएकी पत्त्याचा डाव कोसलतो त्याप्रमाणे मी म्हणेल इथे चाफेवाडीचा संघ पूर्णपणे पडला असं म्हणावं लागेल. कारण सुरुवातीला काय आक्रमकता होती, एक त्यांच्यामध्ये ईर्ष्या होती. तदनंतर विकेट आणि 12 चेंडू फक्त 7 धावा. एकंदरीत आपण पाहतोय 5 षटकांचा वाजवी खेळ झाल्यानंतर 46 धावा 47 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना कशा प्रकारे खेळ सजवेल. डिफेन्सिव्ह खेळ होईल का? नक्कीच होईल कारण त्यांच्यामध्ये आपण चांगली गोलंदाजी बघितलेली आहे. शतरक्षण सुद्धा त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारे सजलेलं आहे. आपण अनेक मैदानं त्यांनी गिलंकृत केलेली आहेत परंतु हे मैदान हे गोल मैदान आहे. कैलासवासी शंकरराव अधिकारी गोल मैदान साकोर्लीचं आणि शंकरराव अधिकारी मैदान त्यांना लाभदायक ठरेल का? तर जाऊया उर्वरित 5 षटकामध्ये विजयाचं लक्ष आहे ते 47 धावा 47. 2 मातबर आपले जे खेळाडू असेल सलामीची जोडी असेल तर त्वरित या मैदानामध्ये पाठवून द्या आणि शतरक्षण लवकर लावून घ्यायचे. 20 मिनिटांमध्ये आपल्याला सुद्धा 4 षटकं खेळून काढायची आहेत नाहीतर पॅनल्टी दिली जाईल 2 रनची. चला लवकर शतरक्षण सजवायचे. चाफेवाडी नक्कीच शेवटचे 2 षटकं खूपच मार्मिक मिळाली ती गुंडे या संघाला आणि तो टर्निंग पॉईंट असू शकतोय परंतु क्रिकेट अनिश्चितच आहे. शेवटचा चेंडू जोपर्यंत त्या मैदानामध्ये जात नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा भाकीत करणे फार चुकीचं असते. क्रिकेटमध्ये काही होऊ शकते आणि बघितलं असेल आपण 3 षटकांच्या मध्ये काय हाहाकार उत्तुंग माजवला होता. म्हणजे एक आपली रणशिंग फुंकले होते ते चाफेवाडी संघाने. त्यानंतर 12 चेंडूमध्ये मी म्हणेल त्याच रणशिंगाला भगदाड पाडलं आणि एकाएकी पत्त्याचा डाव कोसलतो ना त्याप्रमाणे डाव कोसलला तो चाफेवाडी या संघाचा. फक्त 12 चेंडूमध्ये उर्वरित 7 धावा त्यांनी अंकित केल्या अर्जित केल्या. धावसंख्ये स्कोरबोर्डवर 46 धावा. शतरक्षण लावून घ्या चाफेवाडी संघ. शतरक्षण लावून घ्या. दोन्ही सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे गुंडे संघाची. विजयाचं लक्ष मी म्हणेल माफकच आहे. 5 षटकांचा खेळ आहे 50+ धाबा असत्या तर सामन्यामध्ये एक रोमांचकता निर्माण झाली असती परंतु चाफेवाडी संघ एक मातब्बर संघ आहे काही करू शकतो आणि करावं लागेल कारण आजचा हा हाय व्होल्टेज सामना असेल. आजच्या दिवसातून जर निघायचं असेल तर शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. हे देवळीचा महाराजा चषकाचं हे गोल्ड मैदान आपण पाहतोय. आउटफील्ड फाल वेगवान आहे. चेंडू पडल्यानंतर नक्कीच सीमारेषेचा वेध घेतोय चौकार जातोय
परंतु इथं क्षेत्ररक्षणची व्यूहरचना बघितली तर खूप चांगल्या प्रकारे सजवली आहे. ब्ल्यू जर्सीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तोच चाफेवाडी संघ. नक्कीच स्टॉपवॉच इथं आम्ही लावलेला आहे. 5 मिनिटांमध्ये षटक संपवायचंय तर क्षेत्ररक्षक सजवलंय षटक. पहिले षटक गोलंदाज विनायक नेहमीप्रमाणे. हो नक्कीच हो यस विनायक गणरायाचं ते एक रूप करता हरता करविता गणपती बाप्पा हा विनायक मी म्हणेल चापेवाडी संघाचा मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी झाला होता. त्याने तब्बल एका ओव्हर्समध्ये 3 विकेट अर्जित केल्या होत्या. एकच सिंगल धाव खर्च केली होती. तोच हा विनायक आज आपला डाव साधताना मी म्हणेल पहिल्या चेंडूवर विकेट बहाल करतोय आपल्या संघासाठी. हो नक्कीच कारण मला माझ्या खांद्यावर जबाबदारी दिली माझ्या संघनायकानं आणि तेच मला सार्थक करून दाखवायचे आणि त्याच्यासाठी चाललेले कसोटीने शर्तीचे प्रयत्न आज मी माझ्या संघासाठी देऊ इच्छितो. तर जाऊया मॅचमध्ये. विनायक ओव्हर द विकेटसाठी पहिलं षटक काय चांगल्या प्रकारे आदलतंय. पद्धत आली ते खूप चांगले रनअप खूप चांगल्या प्रकारे घेऊन जाईल आणि हो हो मोठा ब्लास्ट होईल का. यस 6 धावा. अप्रतिम फटका होता. नाजाक होते ती बॉटम एमचा वापर होता. पुरेपूर फटकेच मी म्हणेल ताकदीचा वापर केला आणि येथील हा 6 धावा आमच्या या समालोचन कक्षामध्ये आमच्या प्रेक्षकांना नाहीतर आमच्या मान्यवरांना मानवंदना देण्यासाठी हा चेंडू 6 धावेसाठी येतोय. 6 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या येते वाईट. एकंदरीत स्कोर बरोबर 7 धावा पाहतोय. एक विकेट आली होती विनायकच्या गोलंदाजीमध्ये पहिल्या चेंडूवर. त्यानंतर एक मोठा ब्लास्ट नक्कीच आमच्या मान्यवरांना मानवंदना देण्यासाठी आमच्या समालोचन कक्षामध्ये आलेला चेंडू 6 धावा देऊन जातोय. त्यानंतर कमबॅक केले गोलंदाजानं. हो खूप चांगल्या प्रकारे शफल होऊन खेळले. चेंडू अक्रॉस लाईनने भिडकावून दिला. चेंडू पाहूया 4 धावेसाठी जाईल का. ओएस आयकॉन 11 हेदवलीचा आयोजित हेदवलीचा महाराजा चषकाचा हा संघर्षाचा चौकार पाहायला मिळतोय. येतील 4 धावा. 4 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या येते 11 धावा. 11 लॉस ऑफ 1 विकेट. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे जयवंत दलवी आणि हेमंत ही जोडी मैदानामध्ये आली होती. सुरुवातीला जर बघितलं तर हेमंत माघारी गेल्यानंतर जयवंत दलवीच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळतीये. गुंडे संघ मैदानामध्ये आपल्या शर्तीचे प्रयत्न लावताना पाहायला मिळतोय. 46 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना जशा ईर्ष्याने टिक फॉर टॅग जशास तसं उत्तर देताना हा फलंदाज म्हणजे जयवंत दलवी जसं बेलवली संघ खेळत होता ईर्ष्येने 3 ओव्हरमध्ये त्याचप्रमाणे फलंदाजी केली जाते. नक्कीच खूप चांगल्या प्रकारे चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता करून जातोय. ज्या जयवंत दलवीनं 2 मोठे ब्लास्ट घडवून आणले होते त्याला रोखण्याचं थोपवण्याचं काम केलंय ते विनायक या गोलंदाजानं. आणि पहिले षटक आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर ओपनिंग जोडी तर तोडले परंतु हेमंत अजूनही जयवंत अजूनही मैदानामध्ये. गुड बॉलिंग खूप चांगल्या प्रकारे गुड लेंथ आणि मी म्हणेल चांगली पिचिंग होती. खूप चांगल्या प्रकारे चेंडू शफल केलाय. तो विकेट किपरनं आपल्या हातामध्ये. तत्पूर्वी सिंगल्स नाहीतर धावसंख्या ती 11 धावा. खूप चांगले बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव चेंडू टाकले. विनायक आपल्या गोलंदाजाच्या मार्कवर पुन्हा नवीन चेंडू घेऊन जाईल. लेग नक्कीच एक सिंगल्स एकवटली जाईल. 12 धावा जे आपण क्षेत्ररक्षणची पाहतोय जी फायनली स्क्वेअर गली गली पॉईंट आणि जे क्षेत्ररक्षण आहे खूप चांगल्या प्रकारे तिथं सजवलंय आणि त्या झोनमध्ये ज्या डिक्लेअर झोनमध्ये जे धावा गेल्या होत्या तत्पूर्वी एक सिंगल्स
12 धावा. चला स्पीडअप द्या, सामन्याला वेगाने घेऊन जायचंय, उशीर नका. 20 मिनिटांमध्ये आपल्याला ही 4 षटकं खेळून काढायची आहेत. चापेवाडी संघ आपल्याला निवेदन आहे, त्वरित षटकं घेऊन जायचंय आणि नक्कीच सामन्याला स्पीडअप द्यायचंय. तानाजी ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय, वारंवार तो तानाजी. हो नक्की चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करेल का? यस, बिग विकेट. सर 23 चेंडू 35 धावा. बारा ओव्हर, सॉरी 12 धावा आपण पाहतोय. आणि ही विकेट फार महत्त्वाची होती. ती जयवंत दलवी यांनी जे मोठे 2 ब्लास्ट घडून आणले होते त्या जयवंत दलवीला माघार धरण्याचं काम केलंय. तानाजीच्या पहिल्याच ओव्हरचा पहिला चेंडू, जो अष्टपैलू खेळाडू ऑलराऊंडर परफॉर्मन्स देणारा तानाजी, ज्याच्या बॅटमधून 29 धावा आल्या होत्या, तोच तानाजी सांघिक दुसरा वैयक्तिक पहिले षटक घेऊन आपल्या मार्गस्थ जात असताना पहिल्याच चेंडूवर विकेट प्राप्त करतोय. तर जाऊया, हा दुसरा ब्रेक थ्रू देण्यामध्ये यश मिळालंय तानाजीला. हो, गुड बॉलिंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीर यष्टीचा वेध घेताना हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे मैदानामध्ये. नक्कीच बॅट आणि चेंडूमध्ये द्वंद्व पाहायला पाहिजे होते, ते अवे फ्रॉम द बॉडीमध्ये पाहायला मिळाले. निर्धाव चेंडूची सांगता करून जातोय हा चेंडू. म्हणजेच तानाजी इन फॉर्ममध्ये खूप चांगल्या प्रकारे संघाला सावरतोय. बॅटिंगमध्ये असेल, गोलंदाजीमध्ये असेल. थोडंसं हलक्याने शफल होऊन खेळलेत. एक सिंगल सिद्धा एकवटली जाईल. एका सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या सध्याच्या घडीला बघितली तर 13 धावा. विजयासाठी 34 धावा. एकवीस चेंडू आणि 34 धावा हे समीकरण असेल. या इक्वेशनचं जर बघितलं तर नक्कीच थोडंसं फिल्डिंगमध्ये चेंजेस पाहायला मिळतील मैदानामध्ये. ओव्हर द विकेटसाठी नवीन चेंडू घेऊन जाईल तानाजी. चौथा चेंडू, शॉर्टपिच चेंडू होता. धीम्या गतीने चेंडूला रायझिंग स्टार चेंडू मी म्हणेल. ज्यावेळी ज्या त्वेषाने तानाजी धावत पलत होता, परंतु चेंडू ज्यावेळी त्याने टाकला तो रायझिंग स्टार चेंडू बघायला मिळाला. एकदम धीम्या गतीने चेंडू आपटला आणि इथं एकच सिंगल एकवटली गेली. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या या स्कोरबोर्डवर पाहायला मिळेल ती 14 या अंकावर. बघा, पहिलं षटक महागडं होतं 12 धावेचं. तदनंतर तानाजीचं षटक निर्णायक षटक पाहायला मिळते. फक्त 2 धावा अर्जित केल्यात, खर्च केल्यात. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये येणारे अजूनही ते 2 चेंडू घेऊन जाईल तो तानाजी. नक्कीच ऑलराऊंडर परफॉर्मन्स कसा असावा ते आपण पाहतोय तानाजीला. 29 धावा आपल्या बॅटमधून देताना आणि आता गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगली चुणूक दाखवतोय. फुलर लेनचा चेंडू होता. चेंडू मी म्हणाल बॅट आणि चेंडू मध्ये चांगलं द्वंद्व पाहायला मिळालं, परंतु तर म्हणाल बॅटचा विजय. चेंडू सीमा रेषा बाहेर येतोय. हा षटकार, मोठा ब्लास्ट. धावसंख्या येते 20 धावा. आतापर्यंत षटक चांगलं हाताळलं होतं, परंतु थोडंसं मी म्हणाल काहीतरी पदतालित्यमध्ये काहीतरी बिघडलं आणि त्यानंतर फुलर लेनचा चेंडू सीमा रेषा बाहेर. षटकार. खुशखबर, खुशखबर, खुशखबर. सर्व तमाम माझ्या क्रीडा रसिकांना आणि क्रिकेट रसिकांना एक सुवर्ण पर्वणी मी वाचून दाखवणार आहे. परंतु जाऊया मॅचमध्ये. थोडंसं मॅच काय होतंय. और नक्कीच विकेट. इथं सध्या हे खुशखबर वाचून दाखवून जाईल, परंतु मॅच एक ट्विस्ट रंगतदार इव्हेंटमध्ये येऊन पोहोचली आहे. विकेट इथं प्राप्त होतीये, ती बेलवली, सॉरी चला जर घेतो सर. चापेवाडी संघाला खुशखबर, खुशखबर, खुशखबर.
आपण हे बघितलं आहे तर 2025च्या पर्वामध्ये दुसरं पर्व खूप चांगल्या प्रकारे श्रावणी स्पोर्ट बेलवली भिंगुर्ले उंबाचा पाडा आयोजित स्वर्गीय काशीनाथ भोईर स्मृती चषक भव्य टेनिस बॉल ओव्हरऑल क्रिकेटचे सामने आयोजित केले आहेत. तरी सर्व डोलखाम विभाग तसेच माल विभाग इच्छुक संघांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा ही विनंती. श्रावणी स्पोर्ट्स बेलवली भिंगुर्ले उंबाचा पाडा आयोजित स्वर्गीय काशीनाथ भोईर स्मृती चषक भव्य टेनिसचे ओव्हरऑल क्रिकेटचे सामने आयोजित केले आहेत. तरी सर्व डोलखाम विभाग माल विभाग संघांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा हीच नम्र विनंती. सामन्यांची तारीख आहे ती 24/12, 25/12, 26/12, 27/12 आणि 28/12. ग्रँड फायनल ही रविवारी असेल 28 तारखेला. तर आलेल्या सर्व क्रीडा रसिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे. भव्य ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा आपण इथे एन्जॉय करणार आहोत. पर्व दुसरं स्वर्गीय काशीनाथ भोईर स्मृती चषक श्रावणी स्पोर्ट बेलवली भिंगुर्ले उंबाचा पाडा आयोजित हा भव्य दिव्य क्रिकेटचा सोला इथे एन्जॉय करणार आहेत मला क्रिकेट प्रवर्ग. तर जाऊया मॅच मध्ये. सन्माननीय जावेद भाई शेख यांचं सुद्धा शुभ आगमन माझ्या या दुपारच्या सत्रामध्ये आमच्या व्यासपीठावर आम्हाला पाहायला मिळतंय. सर आपण आलात स्थानपन्न व्हायचं आहे. नक्कीच आपल्याला मानाची उबदार शाल पुष्पगुच्छ देऊन नक्कीच नो बॉल. धावसंख्या 21. मागील चेंडू नो पाहायला मिळाला. क्लासिक ड्राईव्ह फटका होता. शतरक्षक जज करेल हो नक्कीच परंतु नो चेंडू आणि इतर रनआउट मध्ये विकेट पाहायला मिळेल का. नक्कीच नक्कीच सन्माननीय जावेद भाई शेख सरांना मानाची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येईल. आपण या दुपारच्या सत्रामध्ये आपण आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवण्यासाठी आला सर धन्यवाद. तर जाऊया मॅच मध्ये. खूप चांगल्या प्रकारे तालमेल पाहायला मिळालं आहे. विकेट नो बॉल चेंडू होता विकेट होती परंतु तदनंतर रनआउट मध्ये ती विकेट प्राप्त झालीच मी म्हणेल. नक्कीच हे प्रयत्नांना यश आलंय. असं म्हटलं जातं क्षेत्र कुठलं का असं ना कष्टाला पर्याय नाही. जर ते कष्ट प्रामाणिक असेल तर नक्कीच यश मिळतं आणि ते कष्ट प्रामाणिक होतं मी म्हणेल. चेंडू नक्कीच निकरायनं चेंडू हा नो चेंडू होता. शर्तीचे प्रयत्न करून चेंडू आपल्या हातात विसरून घेतला. फेकी थ्रो अचूक टप्प्यावर झाली आणि इतर रनआउट मध्ये विकेट प्राप्त झाली ती या सापेवाडी संघासाठी. तर जाऊया मॅच मध्ये. इन ऍक्शन मध्ये आपण पाहतो चंद्रकांत गोलंदाजीच्या मार्कवर असेल आणि समीर तदनंतर जवन ही जमेची बाजू असेल मी म्हणेल. सन्माननीय सिकंदर भाई शेख आपण जिथे असाल आमच्या व्यासपीठावर यायचे. आयोजकांचं तुमच्यावर असलेलं प्रेम तुम्हाला इथपर्यंत घेऊन येत आहेत. नक्कीच तुम्ही आमच्या व्यासपीठावर या सर स्थानपन्न होऊन जा आणि नक्कीच आमच्या कार्याची शोभा वाढून द्या असं मी आपल्याला सुतवात करत आहे. जाऊया मैदानामध्ये. मॅच रंगत अवस्थेत असताना एक ट्विस्ट निर्माण केलं आहे ते गोलंदाजाने म्हणजे चंद्रकांत असेल तानाजी असेल. पहिले षटक महागडं पाहायला मिळालं होतं. तर नंतर चंद्रकांतने 8 धावा खर्च केला. हे तानाजीने 8 धावा खर्च केल्या. चंद्रकांतचं तिसरं षटक मार्गस्थ आहे. परंतु आपल्याला नक्कीच ही 4 षटकं 20 मिनिटांमध्ये खेळून काढायचे आहेत. कुठलाही व्यत्यय येऊन द्यायचा नाही. स्पीडअप द्यायचं आहे. सामना त्वरित त्वेषाने खेळून काढायचा आहे. ओव्हर द विकेटसाठी चंद्रकांत. धावसंख्या आहे ती 23 धावा 23. 46 धावाचा पाठलाग करताना लीडिंग एज लागले. शतरक्षक जज करेल का हो. शर्तीचे प्रयत्न होते. चेंडू लॉंग स्टॉपला जाताना पाहायला मिळेल परंतु शर्तीचे प्रयत्न आणि नक्की चेंडू त्यांच्या आवाक्या बाहेर. इथं चेंडूचा विजय होतोय. चेंडू येतोय 4 धावेसाठी चौकार. धावसंख्या ती 27 धावा 27. लीडिंग एज घेऊन चेंडू गली क्षेत्ररक्षकाला चकवा देऊन चेंडू निघून जातोय. फरार होतोय 4 धावेसाठी. धावसंख्या ती 27.
13 चेंडू 20 धावेची गरज. विजयाचं समीकरण आहे ती चाफेवाडी विपक्ष डेहने गुंडे या संघाचं. नक्कीच क्लासिक ड्राईव्ह फटका पाहायला मिळाला. जे क्षेत्ररक्षण मी म्हणेल थोड्या वेळापुरता का होईना एका धावाला आकार देऊन जात आहे, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्र निवडलं होतं. जर मिस अंडरस्टँडिंग पाहायला मिळालं तर नक्कीच चेंडू 4 धावेला आकार देऊन गेला असता, परंतु एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या येते 28 धावा 28. टायमिंग झालेलं आहे सर बरोबर 5 मिनिटांमध्ये षटक संपलेलं आहे त्यांचं. आतापर्यंत आपण बघितलं आहे स्टॉप वॉच लावलेलं आहे. सहकारी आतापर्यंत त्यांचं दोन्ही संघाचं मिळालेलं आहे. येणारं मला वाटतं शेवटचं षटक असेल. सॉरी 2 षटकं असतील अजून. 12 चेंडू आणि 19 धावा ना सर. 12 चेंडू 19 धावा हे विजयाचं समीकरण आहे चाफेवाडी आणि गुंडे संघाचं. जर समीकरण बघितलं तर गुंडे संघाला विजयासाठी 12 चेंडू 19 धावा. तर त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. हॅलो हॅलो हॅलो. जास्त वेळ घेऊ नका. त्वरित मॅच मीटिंग जास्त करायची नाही पाणी पिण्याच्या निमित्ताने, कारण आपल्याला योग्य टाईममध्ये योग्य वेळेमध्ये हा सामना घेऊन जायचं आहे. 12 चेंडू 19 धावेचं समीकरण असताना सामना रंगत अवस्थेमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चाफेवाडी संघाने थोडंसं इथं मी म्हणेल संभ्रमात पाडलं आता, कारण मागील 2 षटकं खूप चांगली पडली. 8 धावा खर्च केल्या, परंतु येणारे 12 चेंडू ज्यावेळी पहिल्या सेशनचा विचार केला तर 12 चेंडूमध्ये खूप काही घडलं बिघडलं होतं, परंतु ते आता होईल का या वर्तमानमध्ये जरतरलं महत्त्व नाही. आपल्याला माहिती आहे ज्या क्रिया वर्तमान कालामध्ये घडल्या जातात त्याच निर्देशित केल्या जातात. आणि मागील ओव्हर्समध्ये 12 चेंडूमध्ये फक्त 7 धावा अर्जित केल्या होत्या त्या चाफेवाडी या संघानं, परंतु हे सेशन दुसरं सत्र वेगळं असेल. येथे ग्राउंडवर वेगळं चित्र पाहायला मिळेल का पाहूया. 12 चेंडू 19 धावा विजयाचं समीकरण. जयवंत ठाकरे स्ट्राईक. नॉन स्ट्राईकला समीरला पाहतोय. हो अफलातून फटका आहे. क्षेत्ररक्षक जज करेल का. येस 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 येस. विकेटला दुजोरा दिला गेलाय. आता कमबॅक होईल का पाहूया. 12 चेंडू 19 धावाचं समीकरण असताना इथं टर्निंग पॉईंट मिळाला होता तो गुंडे संघाला, आणि तोच टर्निंग पॉईंटवर एक्सलेटर पाय देताना टिक फॉर टॅग जशाच तसं उत्तर देताना आम्ही म्हणेल चाफेवाडी संघ आग ओकतोय मैदानामध्ये. विनायकचा पहिला चेंडू वाईट श्लोंग आपला चांगलं क्षेत्ररक्षण सजलं आणि तदनंतर मोठा मासा गळायला लागला जातोय तो जयवंत ठाकरे. बॅक टू पेव्हिलियन. 11 चेंडू 19 धावा. हे देवली चषकाबद्दल बोलायचं झालं तर खूप काही बोलू शकतो. 15 वर्षानंतर अथक प्रयत्न केलेला हा क्रिकेटचं महाद्वंद्व, एक महाकुंभ, एक नवीन सुरुवात, पुन्हा एक नवी आशा. या उद्घाटनामुळे मिळाली कर्तृत्वाला पुन्हा एक नवी दिशा, नवीन कला, नवीन स्वप्न, नवीन ध्येयगुण, नवीन आविष्कार तुमच्या समवेत आम्ही घेऊन येत आहोत. एक कर्तबगारीचा आखाडा म्हणजेच आयकॉन 11 हेदवली आयोजित हेदवली महाराज चषकाचा हा सुवर्ण कालखंड आणि सुवर्ण चषक आपण इथे एन्जॉय करत आहोत. हो नक्कीच स्वतः शपल केलेत. कार्पेट शॉट आहे. चेंडू किती धावा देईल ते महत्वाचं आहे, परंतु एकच इथं सिंगल्स एकवटली जाईल. बॅकअप खूप चांगल्या प्रकारे वारंवार पाहायला मिळालं आहे चाफेवाडी संघाकडून, आणि नक्कीच हे 12 चेंडू निर्णायक चेंडू असतील चाफेवाडी संघासाठी, गुंडे संघासाठी सुद्धा. कारण गुंडे संघाने ज्यावेळी कमबॅक केलं होतं तसंच कमबॅक होईल का पाहावं लागेल. काही घडेल काही बिघडेल, कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. विनायकनं पहिलं षटक हाताळलं होतं, 12 धावा खर्च केल्या होत्या. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा विनायक पहिल्याच ओव्हर्समध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर दुसरं षटक टाकलं, अवघ्या 3 विकेट अर्जित केल्या, 1च धाव खर्च केली होती. आणि पुन्हा आता पाहतोय विनायकला दुसरं षटक दिलंय, सांघिक 4थं विनायकचं दुसरं षटक. म्हणजे कर्णधाराने ज्यावेळी त्याच्या हातात चेंडू सोपवला की चेंडूचं तो सोनं करतोय, आणि नक्कीच ते बघितलंय सुद्धा आपण या मैदानामध्ये. जाऊया मॅच ऑन. गुड बॉलिंग गुड बॉलिंग गुड बॉलिंग. येस, विकेटला दुजोरा दिला गेलाय. चाफेवाडी ऑन फायर. एज लागली ना सर, एजच लागली. ओके ओके सर.
खूप चांगल्या प्रकारे शपलवून खेळण्याचा प्रयत्न, लिडिंग एज, आणि इथं विकेटला दुजोरा दिला गेलाय. खरोखरच आजच्या दिवसामध्ये चाफेवाडी संघ खूप चांगल्या प्रकारे खेळ करतोय. विनायक वर पूर्णपणे दारोमदार आहे आणि मी म्हणेल विनायकवर जो विश्वास आहे तो विश्वासाला सार्थकी खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. विनायक ज्यावेळी फरडे सर ज्यावेळी पहिले षटक घालतो महागडा ठरतोय, परंतु ज्यावेळी दुसऱ्या स्पेलमध्ये येतो ना त्यावेळी नक्कीच आग ओकणारी गोलंदाजी करतोय आणि नक्कीच त्यांनी हा दुसऱ्यांदा करून दाखवलंय. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा विनायक पहिल्या षटकात महागडा गोलंदाज ठरला होता, दुसरं षटक घेऊन आला, त्यानंतर 3 विकेट्स, एक सिंगल खर्च केली होती आणि या सामन्यामध्ये सुद्धा पहिल्या षटकात 12 धावा खर्च केल्या होत्या, परंतु हे निर्णायक षटक येत आहे. 3 चेंडू 2 विकेट्स 1 रन अर्जित केली आहे, खर्च केली आहे. पाहूया उर्वरित 3 चेंडू कशा प्रकारे असतील ओव्हर द विकेटसाठी. विनायक हो, फुलर लेनचा चेंडूला हलक्या हाताने पुश केलंय. पुश रहो, खुश रहो, परंतु एक सिंगल दुसऱ्या धाव्याला जातील का आणि पाहूया. हो, येस 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 क्लाउड अपील केली जाते. पंच तटस्थ पंच हेमंतजी तावडे सर, ऑफिशियल पंच आहेत आमचे, नावाजले पंच, काहीसा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी. तिसऱ्या पंचांना कौल निर्देशित केला जाईल. डिसिजन पेंडिंग असेल. थोड्याच वेळात चेंडूवर काय घडलंय बिघडलंय ते निर्देशित केले जाईल. जाऊया तिसऱ्या पंचांकडे. नॉट आउट. जो डिसिजन पेंडिंग होता, नक्कीच तिसरे पंच दत्ता फरडे सरांनी त्याची पाहणी केली, शहनिशा केली आणि त्यांनी सांगितलंय हा विकेट नाहीये, नॉट आउटचा कौल दिला जाईल. येस, कौल द्या आणि लवकर स्पीडअप करा, कारण एका धावासाठी नक्कीच सामना सोडून द्यावा लागतोय. हो, नक्कीच हलक्याने पंच केले, क्षेत्ररक्षक जज करेल का, पण त्याच्या आवाक्याबाहेर चेंडू निघून जातोय आणि मग लॉंग स्टॉपला नाही, परंतु थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू निघून जाईल. येतोय हा चौकार. विजयाचं लक्ष फक्त आणि फक्त 3 धावा. 5 चेंडू 3 धावा. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं, कारण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. बघा, सहजरित्याने स्वतःला शपल होऊन खेळले, थर्डमॅनची दिशा रीड केली, त्यांना मध्ये आउटफील्ड वेगवान आहे, टप्पा पडतो चेंडू सीमा रेषा पार चौकार निघू देऊन जातोय. लेग बाईक्स एक सिंगल्स पडली जाईल. आता विजयाचं लक्ष फक्त 2 धावेचं असेल. 4 चेंडू 2 धावा. 4 चेंडू 2 धावा. खूप चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळला गेलाय दोन्ही संघाच्या माध्यमामधून, परंतु 4 चेंडू 2 धावा. पाहूया कशा प्रकारे आता क्षेत्ररक्षण सजवलं जाईल. अजूनही काही होऊ शकतंय मॅचमध्ये, कारण चांगले धाकड फलंदाजांना तंबूच्या दिशेने धाडलंय आणि मिडल ओव्हरमध्ये गुंडे संघ फलंदाज असेल महेश आणि अमीर. संजू ओव्हर द विकेटसाठी. 4 चेंडू 2 धावा. चाफेवाडी की गुंडे की चाफेवाडी. विजय आणि नक्कीच विजय. गुंडे संघ विजय संपादित करतोय. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन, हरलेल्या संघाचं हार्दिक कौतुक.